जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा मंडळी, आज थोडा विषय आपला फॅमिली ब्लॉग आहे, तर तुम्ही नक्की बघा फॅमिली ब्लॉग. तर बघा, आजसुद्धा आमचा अचानक काल गॅस संपला. तर आम्ही 2 दिवस कसे बसे आम्ही भागवत आलो, पण कसं अजून आम्हाला 15 दिवसानंतर हा सिलेंडर भेटणार होता. मग 15 दिवसानंतर जर सिलेंडर भेटत असेल तर आपण खाणार आणि पिणार कसं? खूप अवघड आहे माणसाचं जीवन. मग त्यामुळं आम्ही आज थोडंसं काहीतरी वेगळं केलो आहे. सिटीमध्येच आपण टेरेसवरती चूल मांडलो आहे आणि आता आजपासून आपलं चुलीवरतीच आपण स्वयंपाक करणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो की आमचं चूल कसं मांडलो आहे आणि आज चुलीवरती काय काय स्वयंपाक बनवणार आहे. तर मंडळी, तुम्ही नक्की बघा आपला ब्लॉग, हा फॅमिली ब्लॉग आहे. खूप छान आहे, खूप छान चुलीवरचा स्वयंपाकसुद्धा होणार आहे. तर तुम्ही नक्की सांगा की गावाकडली चव आपल्याला सिटीमध्ये घेता येते का चूल मांडून? तर आम्ही ॲडजस्ट करून आमच्या टेरेसवरतीच केलो आहे. तर तुम्हाला दाखवतो. आता सध्या आपण चूल मांडून आपण चहासाठी ठेवलो आहे आणि आता आपला चहा मस्तपैकी शिजायला ठेवला आहे. तर आपण जाऊया चहाकडं आणि तुम्ही नक्की बघा चुलीवरचा आपल्या सिटीतला चहा कसा होतो काय. तर बघा मंडळी, हा आमचा चिकू आणि आमचा चिकू बसला आहे चहा करण्यासाठी. तर बघा, एकदम छान आपलं चूलसुद्धा पेटलेली आहे. बघा, अशा प्रकारे आपली चूल पेटली आहे आणि आमच्या चिकूला चहा प्यायचं होतं, चहा आणि चपाती खायची होती. तर बघा आपला चहा. तर बघा मंडळी, आपलं चहाला ना मस्तपैकी कलर यायला लागला आहे. आपण चहा पावडर, साखर वगैरे सगळं टाकलो आहे आणि अशा आपण. तर बघा मंडळी, त्याचप्रकारे आमच्या ह्या लोणी काळवरमध्ये सिटीमध्ये, म्हणजे सिटी म्हणजे थोडंसं खेडेगावाचं, पण सिटीमध्ये थोडंफार मोडतं. तर बघा आपल्या चौकडनं सगळीकडनं बघा बिल्डिंग आहेत आणि अशा बिल्डिंगवरती आत्ता सध्याची परिस्थिती बघून ना असं वाटतं की किती बिल्डिंगवरती अशा चुली चालू झाली ते माहीत नाही. पण आपण तरी चूल मांडलो आहे, कारण का आता खायचे खूप वांदे झालेले आहेत. तर वा, एवढ्या अशी बिल्डिंग आहेत, तेवढे घर आहेत, एवढे आमची ही अशी वस्ती आहे. आणि बघा ह्या साईडला जे आहे ना, बघा ही आपली महावीर निवासी ही मतिमंद शाळा आहे आणि आम्ही राहतो मतिमंद शाळेच्याच बॅक साईडला. तर बघा अशा प्रकारे आपण अशा टेरेसवरती करतोय. हे आहे आमचं टेरेस आणि हे चौकडनं असं सगळं बिल्डिंगाचं आमची वस्ती. तर बघा, आता आपला चहासुद्धा शिजायला लागला आहे, तर आपण जाऊया आपल्या चहाकडे आणि चहा झाल्या का आपण बघूया, चला. तर बघा मंडळी, आपला मस्तपैकी आपला चहा उकळलेला आहे. बघा, चहाचा बेत आपला चहा मस्तपैकी झालेला आहे. तर बघा मंडळी, आता आपला चहाचा बेत झालेला आहे. तुम्हाला चहाचं सुद्धा दाखवलं आहे आणि पल्लवी खालून सगळं मटेरियल आणत होती स्वयंपाकाचं. तर मी भातसुद्धा करून घेतलो. भातसुद्धा आपला शिजलेला आहे आणि आता पल्लवी चपात्या लाटायला बसली. तर बघा, सगळं पीठ वगैरे मळून आणली आणि आता चपात्या लाटायला लागली. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की आज पल्लवी टेरेसवरती कशाचा बेत करणार आणि ते पण चुलीवरचा. तर तुम्ही बघा रेसिपी काय आहे आणि रेसिपीसाठी ती काय काय तयार केली. तर चला तुम्हाला दाखवतो रेसिपीसाठी ती काय काय मसाला आणली, काय काय म्हणजे कशाची भाजी बनवणार आहे, आपण ते बघूया. तर मंडळी, तुम्हाला सांगतो, हा बेत आमचा नवरा बायकोचा आहे. मी वांगे चिरलो, कांदा चिरून दिलो आणि पल्लवी आपलं पीठ मळून वरती पसारा आणत होती. तर आम्ही दोघांनी मिळून हा स्वयंपाकाचा बेत केलो आहे. तर तुम्ही नक्की सांगा मला नवरा बायकोच्या हाताचा स्वयंपाक कसा झाला आहे. आणि एकमेकाला दोघंजण साथ देऊन, एकमेकाला मदत देऊन जर केलं तर पल्लवीसुद्धा म्हणत होती की मला लय सोपं झालं आज काम करायला, की आज माझा नवरा मला मदत केला म्हणून, असं मला म्हणत होती. आणि खरंच बरं का मंडळी, आपण दोघांनी मिळून जर काम केलं तर घरामध्ये एवढं काही काम वाटत नाही. त्यामुळे मी सुद्धा पल्लवीला अर्धा किलो वांगे चिरू लागलो. त्या परत 2 ते 4 तिखट कांदे, डोळ्यात अक्षरशः पाणी येत होतं, इतकं तिखट कांदे मी चिरू लागलो. मग त्यानंतर पल्लवीनं सगळं म्हटलं वरती आणली, चूल मांडली, झाडून काढली आणि मग आम्ही स्वयंपाकाची तयारी करायला चालू केलो. तर आता आपले चपात्या सुद्धा व्हायला लागलेत. चपात्या सुद्धा झाल्यानंतर आपण वांग्याचा सुद्धा तुम्हाला बेत दाखवणार आहे की वांग्याचा बेत टेरेसवरती आणि चुलीवरती कसं झालंय काय, आपण ते सुद्धा बघूया, चला. तर बघा मंडळी, आपली पल्लवी असं चपात्या लाटा बसली आणि आम्ही छोटी आमची फॅमिली असल्यामुळं आम्हाला थोडंसंच पीठ लागतं आणि फक्त 5 ते 6 चपात्या स्वयंपाक करणार आहे. आणि ह्या प्रकारे आपली चपात्या लाटायला चालू केली. आणि ही आपली चूल, ह्या साईडला भात झालं, दूध गरम झालं, त्याचप्रकारे आपला चहासुद्धा झालेला होता. आणि आता तुम्हाला दाखवतो रेसिपी. तर आपली बघा रेसिपीसाठी आपली घेतली वांगे चिरून घेतलेत आणि पाण्यामध्ये टाकलेत. कारण का, हे जर वांगे आपले बाहेर असले ना
तर आपले लवकर काळे पडते. त्यामुळे पल्लवीनं काय केली, आपल्या पाण्यामध्येच ना हे टाकलेली, आपली वांगी चिरून टाकली. आणि त्यानंतर दाखवतो का तुम्हाला मसाला. तर बघा हे आपलं आहे खोबरं, त्यानंतर हे आपलं कांदा चिरून घेतली, त्यानंतर काही लाल मिरची, मीठ, कोथिंबीर, हळद, मोहरी आणि जिरा, अशा प्रकारे सगळं आपल्याला पल्लवीनं वरती टेरेसवर आणली बरं का. तर बघा मंडळी, आपल्या पल्लवीची चपाती छानपैकी लाटून झाली आणि एका साईडला आपला तवासुद्धा मस्तपैकी तापलेला आहे, जाळसुद्धा एकदम व्यवस्थित लागला आहे. आणि आता बघा पल्लवी चपाती टाकणार आहे वर. तर बघा मंडळी, आता आपली ही चपाती टाकलेली आहे वरती आणि आता आपण बघू की चपाती आपली फुगती का नाही. अशा प्रकारे आपलं स्वयंपाक चालू झाला टेरेसवरती. आणि चुलीवरचा स्वयंपाक एक वेगळंच असतं बरं का, आणि खायची मजासुद्धा लय भारी. तर आपली मस्तपैकी चपाती झाली. तर आता आपली चपाती किती छान फुगते. आणि अशा प्रकारे आपल्या चपात्याचा बेत चालू झाला. असं चपात्या बनवायला पल्लवी चालू केली. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपले 7 ते 8 चपात्या पल्लवी पटापट करा लागली. आणि मग काय, लागली की कामाला एकदम फास्ट, हात पटापट चालू लागला आणि आपल्या चुलीवरचा हातसुद्धा स्वयंपाकाला छान बसला. तर मंडळी, आता संध्याकाळचे 7 वाजलेत, अंधारसुद्धा खूप झाला आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहोत आता भाजीची तयारी. भाजी थोडीशी आपली अंधारातच बनणार आहे. तर चला आपण बनवून घेऊया. नंतर बघा मंडळी, आपली पल्लवीनं कढई ठेवली, त्यामध्ये टाकली आपलं तेल आपलं छान गरम झालं आणि त्यानंतर आपलं मोहरी टाकून कडकडून घेणार आहे. तर पल्लवीला आज लई त्रास झाला, कारण काय सांगतो, पल्लवी म्हणत होती की मला वरती नाही करायचं म्हणून, कारण माझे भांडे सगळे काळे होते आणि माझ्या हातात दुखतात म्हणून. तर आपली मोहरी छानपैकी कडकडली आणि त्यानंतर जिरे टाकून मस्तपैकी फोडणीची तयारी करायला लागली. आणि त्यानंतर काय अशा प्रकारे भरपूर काय असा मसाला टाकणार आहे. त्यानंतर टाकले आपला कांदा, आणि आपला कांदा सुद्धा छान तेलामध्ये परतून घेणार आहे. आणि त्यानंतर आपला कांदा आणि लसूणची पेस्ट सुद्धा खालीच करून आणली. तर मंडळी बघा, आपला कांदा छान परतल्यानंतर मग आता पल्लवीला वाटलं की जाळ खूप झालाय, मग त्यानंतर टाकायला लागली आपली हळद. जाळ खूप झालाय. आणि त्यानंतर आपली मिरची पावडर टाकली आणि आता आपण वांगे टाकून भाजी आपण शिजायला ठेवणार आहोत. आणि आता आपल्या वांग्याच्या भाजीला मस्त फोडणी बसली. आता आपण आपल्या वांग्याची भाजी थोडा वेळ शिजू देऊया. मस्त तेलामध्ये परतून घेतली आणि त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. तर आपलं खोबऱ्याचं केस टाकते. वा वा वा, काय भारी छान दिसायला आपली भाजी.
तर आपलं छानपैकी वांग परतलं आहे. वा वा वा, काय भारी भारी भाजी झाली बघा आपली टेरेसवरती. आणि आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडस पाणी, कारण आपलं वांग शिजायला थोडस पाणी टाकायचं. तर आता गॅस संपलाय, पहिले थोडस पाणी जास्त टाक, कारण आपल्याला 2 दिवस गेलं पाहिजे भाजी. आणि आता वर टाकणार आहे आपलं शेंगाचं कूट. आणलीस का? अशा प्रकारे आपलं वांग आपण थोड्या वेळ आपण त्याला वाफ द्यायला ठेवलंय, कारण वाफ दिली की आपलं वांग छान लवकर शिजतं आणि चवदार सुद्धा लागतं. आणि पल्लवी बघा अंधारामध्ये काय दिसना झाली. आता पल्लवी झालं स्वयंपाक. तर मंडळी बघा आपल्या टेरेसवरती अंधार झाला होता, खूप उशीर झाला होता, तुम्हाला काय भाजी दिसत नव्हती. त्यामुळं मी आता खाली आलोय आणि रूममध्ये आलोय आणि त्याचप्रकारे आपली भाजीसुद्धा तयार झाली आहे. तर तुम्हाला दाखवतो पल्लवीची वांग्याची भाजी कशी झाली. आणि ती अंधारात बरं का, लाईट नव्हती, नाही बॅटरी नव्हती तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि आमच्याकडे एक मोबाईल असल्यामुळं आम्हाला काय बॅटरी लावता आलं नाही. तर तुम्हाला दाखवतो आपलं हे वांग्याची भाजी कशी झाली बरं का. तर चला आपण वांग्याची भाजी बघूया. तर मंडळी ही झाली आपली वांग्याची भाजी, एकदम मस्त अशी वांग्याची भाजी झाली. कलर तर इतका भारी आलाय काय विचार नका. बघा वांग किती छान झाले मंडळ. बघा असं वांग्याची भाजी एक नंबर, असं बघितलं ना असं कधी खाऊ वाटायला लागलंय. आणि मला वांग्याची भाजी चपाती आणि भात तर इतकं आवडतं ना, लय म्हणजे लय आवडतं. आणि अशाच प्रकारे आपली आज आम्ही दोघं म्हणून स्वयंपाक बनवलोय. तर तुम्ही नक्की सांगा मला की आमची रेसिपी कशी झाली बरं का. आणि त्याचप्रकारे आपल्या छोट्या फॅमिलीला आणि पल्लवीला आणि मला तुम्ही नक्की सपोर्ट करा. त्याचप्रकारे लाईक आणि सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचे व्हिडिओ नक्की बघत राहा. मी असंच कधी कधी आपली फॅमिली ब्लॉग टाकन, कधी मोटिवेशन टाकन, तर कधी बाहेरचं काही व्हिडिओ टाकन, काही नॉलेजचे टाकन, काही अनुभवाचे टाकन. तर असे तुम्हाला व्हिडिओ मी आता हळूहळू टाकायला सुरुवात करेन. तर तुम्ही नक्की बघा मित्रांनो. आणि त्याचप्रकारे आम्हाला सुद्धा एक छोटासा सपोर्ट करा. तुमचं एक लाईक, तुमचं एक सबस्क्राईब हेच आमचं जीवन असं आम्ही म्हणू. आणि असं तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या. तर चला आता आपण जेवण करूया आणि जेवण करून मग आराम करूया. तर चला बाय, आपण भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये.